मराठी मतं फोडण्यासाठी या निवडणुकीत वापरणार. फडणवीस फारच बाळभूत पद्धतीने विचार करतात. मला त्यांचं कौतुक वाटतं. आता मोरारजी देसाई सुद्धा हिंदूच होते वाटतं, कारण गुजरातमध्ये जन्म झाला होता आणि बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा घात करायला सुरुवात केली आणि ते फडकं फेकणार. हे संशित मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव चालू आहे. आत्ता बोलावं लागतंय. मला एक मराठी माणूस असा दाखवा. हे कोणाचे बगल बच्चे ते बघा ना. म्हणजे आता मुंबईमध्ये पाट्या लावण्याची वेळ आलेली आहे. उद्धवजी, अडाणीबद्दल प्रॉब्लेम आहे. अदानी सुद्धा माझे शत्रू नाहीये. झालाय की नाही विकास? 20 वर्षानंतर तुम्ही आणि राज ठाकरे एकत्र येणार. मराठी माणूस पुढे निघून गेलाय थोडा याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये सुद्धा बहुतेक रॉंग नंबर. जो धोका तुम्हाला वाटतोय तो त्यांनाही वाटतोय का? तेव्हा जायची हिंमत होती का तुमची? ही राजकीय अस्तित्वाची लढाई आहे, ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही नक्की कुठल्या अस्तित्वाची लढाई? तू काय खायचं तू खायचं नाही हे ठरवणार. तुम्हाला मग फक्त मराठी मतं हवी, बाकी मतं नको आहेत मुंबईत? आणि मग देवेंद्र फडणवीस मराठी आहेत का हिंदू आहेत हा मुद्दा कोणी काढला? मुंबईचा महापौर कोण होणार? तर पोपट कापून पाठवला असता तू. राज ठाकरे बरोबर आल्यामुळे मला नाही माहिती, त्यांना विचारा. हेच तर महाराष्ट्रात झालं नाही ना, नाही. आता एकत्र आलो, एकत्र का आले आणि एकत्र किती काळ राहणे, याला काय अर्थ आहे? लोकांवरचा विश्वास उडालाय का तुमचा? अरे पण तुम्ही सांगा ना. हा मुलाखत पाहिजे नाहीये उद्धवजी. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही सगळे अनेक दिवसापासून कमेंट बॉक्समध्ये विचारत होतात की ह्यांचा झाला, ह्यांचा झाला, ह्यांचा झाला, आणि उद्धव ठाकरेंचा कधी, असं विचारत होता. आता मी मातोश्रीवर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज आला असेलच की मी कोणाच्या समोर बसलो आहे. उद्धवजी, एकदा आभार, तुम्ही आमच्याशी बोलताय त्याच्याबद्दल. मला ॲक्च्युली समजून घ्यायचं आहे की ही निवडणूक वेगळी काय आहे. म्हणजे मी स्वतः 2002 पासून ॲक्टिव्हली निवडणूक बघतोय पत्रकार म्हणून. त्याच्या आधीच्या निवडणुका मुंबईत वाढल्यामुळे लहानपणी बघितल्या असतील, पण तरीसुद्धा ही निवडणूक तुम्हाला वेगळी का वाटते? काही वेगळी नाही आहे, आधीसारखीच आहे का मी म्हटलं तसं वेगळी आहे? प्रत्येक निवडणुकीचं एक वेगळेपण असतं. मला जेव्हापासून आठवतंय, 66 साली शिवसेनेची स्थापना झाली. 68 साली पहिली महापालिका निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना लढली आणि सर्वांना धक्का देत 42 नगरसेवक शिवसेनेची निवडून आलेले. तेव्हा मला वाटतं 100, 125 वगैरे, 121 वगैरे जागा, 127 वगैरे जागा, 127 जागा होत्या. आणि तिथपासून शिवसेनेची ही घोडदौड सुरू झाली. मुळामध्ये शिवसेनेची स्थापनाच भूमिपुत्रांसाठी, म्हणजे साहजिकच आहे, इथल्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली. याचं कारण असं की 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची मोठी चळवळ झाली. त्याच्यामध्ये 107 जणांनी बलिदान केलं आणि मराठी माणसाने मुंबई राखली. त्याच वेळेला गुजरातचा डोळा होता मुंबईवरती. गुजरातला सुद्धा मुंबई पाहिजे होती. द्विभाषिक राज्य होतं. मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते. मोरारजी देसाईंनी बेछूट गोळीबार हा तेव्हा मराठी माणसांवर केला होता. एवढंच नाही तर उद्दामपणा एवढा होता मोरारजी देसाईंचा की पोलिसांना त्याने विचारलं, असं म्हणतात की मी तुम्हाला गोळ्या दिल्यात. त्यांनी पोलिसांना सांगितलं की गोळ्या दिल्यात ते माणसांना मारायला दिल्यात, फुकट घालवायला नाही. आता मोरारजी देसाई सुद्धा हिंदूच होते वाटतं, कारण गुजरातमध्ये जन्म झाला होता. पण त्यांनी मराठी माणसांवरती बेछूट गोळीबार केला होता. अगदी लालबाग परेड हा जो काही परिसर आहे तिथे एवढा क्रूरपणा त्यांनी केला होता की खिडक्यांमधून, म्हणजे सारी वस्ती आहे, आज सुद्धा ती वस्ती तुम्हाला तिकडे दिसते, म्हणजे अश्रुधुराच्या नळकांड्या घरात मारायचे. म्हणजे काय व्हायचं, ती 10 बाय 10ची खोली, तिथे महिला, कारण पुरुष सगळे रस्त्यावरती उतरलेले असायचे, महिला, त्याच्यामध्ये लहान बाळं, असे हे सगळे गुदमरायचे. आणि मग त्या तिथल्या, म्हणजे मला असं वाटतं कृष्णनगर वगैरे असेल, तिथल्या महिला ह्या रणरागिण्याच होत्या. त्या रस्त्यावरती उतरल्या आणि पोलिसांना त्यांनी सांगितलं, असे भेकडपणा काय करतात, आम्ही तुमच्या समोरून गोळ्या घाला. म्हणजे हा सगळा विषय झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्राने मिळवली, मराठी माणसाने मिळवली. त्याच्यानंतर मराठी माणसाचंच खच्चीकरण सुरू झालं आणि त्या खच्चीकरणाच्या विरुद्ध आवाज उठवला तो शिवसेना प्रमुखांनी. तिथपासून आत्तापर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं. भाजपने सुद्धा मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा मुखवटा घालून, तो आजही घातलेला आहे, शिवसेनेचा उपयोग करून घेतला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असेल मराठीच माणूस, त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली भाजपने सुद्धा पाळंमुळं रोवली. आणि बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा घात करायला सुरुवात केली. हे मी एवढ्यासाठी सांगतो की 2012 साली शिवसेना प्रमुख आपल्यातून गेले.
2014ला मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांनी शिवसेना सोबत घेतली आणि 2014ला विधानसभेत भाजपने शिवसेनेची युती तोडली. तिथून सुरुवात झाली प्रत्यक्ष कारवाईला. 19ला पुन्हा तेच झालं फसगत आणि आता तर कहरच केला. आता शिवसेनेशी युती तर त्यांनी तोडलीच. म्हणजे 19ला मी तोडली याचं कारण का त्यांनी घात केला. तो केल्यानंतर आता शिवसेना म्हणजे बघा राजकारण हे कोणाला कसं असतं हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण राजकारणामध्ये माणसं इकडची तिकडे तिकडची इकडे मगाशीच आपण आतपर्यंत बोलत होतो कशा उड्या मारायचे, युत्या कशा होतात, आघाड्या कशा होतात. तर हे ठीक आहे म्हणजे राजकारण म्हणून आपण थोडंसं त्याला आपण एक कानाडोळा करू. पण पक्ष संपवण्याचा प्रयत्न करणं, पक्ष चोरणं, निशाणी चोरणं, बाळासाहेबांचा फोटो चोरणं आणि ती शक्ती खतम करण्याचा प्रयत्न करणं हे कशासाठी? ह्याचं कारण असं की त्यांना पूर्ण कल्पना आहे की शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबईचा घास आपण गिळू शकत नाही. शिवसेना आहे की उद्धव ठाकरे जोपर्यंत आहेत तोपर्यंत? आता उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना म्हणजेच उद्धव किंवा ठाकरे. ठाकरे आहेत तोपर्यंत. ठाकरे आहे तोपर्यंत म्हणा पाहिजे तर काही लावा त्याला अर्थ. पण जोपर्यंत शिवसेनेचा भगवा आहे तोपर्यंत, म्हणून त्यांनी बघा भगव्यात सुद्धा फूट पाडली. भगव्यात सुद्धा फूट पडली, त्याच्यावरती वेगळी चित्र राहायला लागली. आता मग कुठे देवाचं चित्र, कुठे याच्या निशाणीचं चित्र. म्हणजे जो महाराजांचा, छत्रपतींचा आणि हिंदुत्वाचा भगवा जो शिवसेनेचा, म्हणजे माझ्या शिवसेना एकच आहे, दुसरी ती शहासेना आहे जी मराठी मतं फोडण्यासाठी या निवडणुकीत वापरणार आणि निवडणुकीनंतर जशी अंबरनाथमध्ये फेकून दिली, इतरत्र फेकून दिली, तशी त्यांचा वापर करून फेकून देणार. म्हणजे जे काही घाण करणार ते पुसणार आणि ते फडकं फेकणार, हे संशिक. पण मी प्रश्न तोच विचारला होता की ही निवडणूक वेगळी काय? तर तेच मी सांगतोय. मी अशा करता तो प्रश्न विचारला होता की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव चालू आहे. ह्या मुद्द्यावरनं अनेक निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यावरनं अनेकदा या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. तुमच्या अनेक भाषणांमध्ये, बाळासाहेबांच्या भाषणातनं अनेकदा बोलल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये ती गोष्ट बोलली जाते किंवा मराठी माणसाला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्ही शिवसेना, हे दरवेळेस सांगण्याची गरज का भासते? आणि मग या निवडणुकीमध्ये वेगळं काय नाही सांगतो. मला नाही वाटत की गेल्या काही वर्षात, म्हणजे 2017ला आम्ही असं बोललो होतो, 12ला असं कधी बोललो नव्हतो, 7ला बोललो नव्हतो. आत्ता बोलावं लागतंय. ह्याचं कारण उघड मुंबईमध्ये मराठी माणसाचा अपमान केला जातोय. मराठी माणसाला मराठी आहे म्हणून घर नाकारलं जाते. त्याच्या खाण्यापिण्याच्या पदार्थावरून त्याला घर नाकारलं जातंय. आणि मला एक मराठी माणूस असा दाखवा जो इतर राज्यात, कारण इतर राज्यात सुद्धा खूप मराठी माणसं आहेत आणि ते गुण्यागोविंदाने राहतात. इकडे सुद्धा अनेक इतर भाषिक आहेत जे गुण्यागोविंदाने राहतात. मग हे सुरू कुठून झालं? सुरुवात कोणी केली? ही सुरुवात ज्यांनी केली त्यांच्या विरुद्ध आमचा लढा आहे. आणि हे आता मी जे म्हटलं ना की शिवसेना संपली की मग मराठी माणसाला मराठीतनं नामशेष करायला सोपं जाईल. मराठीवरती कब्जा मुंबईत तोडणार म्हणजे काय, असं फडणवीस फारच बाळभूत पद्धतीने विचार करतायत. मला त्यांचं कौतुक वाटतं की राजकारणात राहून सुद्धा एवढ्या छान निर्मळपणाने ते केक कापल्यासारखं मुंबई तोडतील असा विचार त्यांच्या मनात येऊ शकतो. म्हणजे मी ऐका ना, तुम्ही बोलल्या म्हणून फक्त एकच, तुम्हाला अशी भीती वाटत नाही की मुंबई आता पहिल्यासारखं केंद्रशासित करायचा प्रयत्न? नाही करू शकतात. ओके, मी तेच म्हणतोय की मुंबई तोडणं म्हणजे केक कापल्यासारखं इथून उचलून मुंबई गुजरातमध्ये नाही नेणार. आता पालघरच्या 2 खेड्यावरती गुजरात हक्क सांगतच आहे ना. बुलेट ट्रेन हिचा उपयोग जास्त गुजरातलाच होतोय ना. तर मुंबईवरती कब्जा मिळवणं, आता मुंबईवरती कब्जा मिळवणं म्हणजे सगळं, एक तर उद्योगधंदे सगळे, तर मुंबईतलं डायमंड मार्केट, फिल्मफेअर अवॉर्ड, मुंबईतली क्रिकेटची फायनल, हे सगळं त्यांनी गुजरातला नेलंच आहे. आता मुंबईवरती बघा ना, आता पूर्वी चाळ संस्कृती होती. आम्ही झोपडपट्टी निर्मूलनाची आणि तिथल्या तिथे झोपडपट्टीवासीयांना घरं देण्याचा आमचा प्रयत्न काही प्रमाणात सफल. BDD करांना घरं दिली आम्ही तिथल्या तिथे. BDD वासी जे अनेक वर्ष तिथे त्या चाळीत राहत होते त्यांना आम्ही घरं दिली. म्हणजे मराठी माणसाला तिथल्या तिथे घर देतोय आम्ही. पण आता धारावीत जर तुम्ही गेलात तर धारावीतल्या जवळपास सगळ्या लोकांना ते बाहेर काढणार. मग त्याच्यात सर्व भाषिक आहेत. म्हणजे आम्ही मराठी करतो, पण धारावीतले तेलुगू आहेत, तमिळ आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, सगळे म्हणजे अगदी कुंभार आहेत. या सगळ्यांसाठी आम्ही लढतोय. पण जेव्हा धारावीचा मुद्दा निघालाय म्हणून आणि बाकी तुम्ही SRA आणि या सगळ्या गोष्टींचा मुद्दा काढला म्हणून, कुठेतरी या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं आहे की ही डेव्हलपमेंटच्या विरोधात आघाडी बनवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे जिथे जिथे, कारण शहरं बदलली आहेत, लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे, सामाजिक स्थिती बदललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये धारावीसारख्या गोष्टीकडे किंवा इतर कुठल्याही डेव्हलपमेंटकडे, बुलेट ट्रेनकडे असेल किंवा कुठं,
दोन वेगळे दृष्टिकोन कोणात लोक बघत नक्कीच दोन वेगळ्या नक्कीच, नक्कीच. धारावीत राहणारे लोक वेगळ्या दृष्टीने बघत असतील, धारावीच्या बाहेर धारावीकडे बघणारे लोक वेगळ्या नाही दृष्टीने नाही बघत इव्हन विकासाकडे दोन वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं एक्झॅक्टली जातंय. तेच म्हणतोय मी. आम्ही जे बघतोय तो विकास, हे जे म्हणतात तो विनाश. याचं कारण असं दोन विकासांच्या व्याख्यानात नाही फरक ऐका कसा आहे? ऐका ऐका विकास तुम्ही कशाला म्हणाल? सुधारणा, हो. लोकांच्या सुविधा, लोकांना सुविधा देणं म्हणजे मी विकास म्हणतो. मग त्यासाठीच बुलेट ट्रेन, मेट्रो या सगळ्या गोष्टी आवश्यक होतात. सांगतो ना, कोस्टल रोड आम्ही नाही केला. हो, कोस्टल रोड विकास आहे की नाही? BDD चाळीतल्या लोकांना आम्ही घरं दिली, हा विकास आहे की नाही? हो. आत्तापर्यंत आम्ही लोकांना चांगले रस्ते दिले, शाळा सुधारल्या. शाळांमध्ये सुद्धा माझा दावा आहे, अरविंद केजरीवाल यांचं एक मॉडेल प्रसिद्ध झालं. मी तिची काही शाळा बघितली नाही, पण त्याच्या तोडीची किंवा त्याच्याहून जास्त चांगली शिक्षण व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने मुंबईकरांना दिली, ज्याच्यात किमान 8 भाषेमध्ये, विविध 8 भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं, आधुनिक तंत्रज्ञानाने शिक्षण दिलं जातं. ही सुधारणा नाहीये? मध्यान्ह भोजन, आता मध्यान्ह भोजन जे पुरवतात त्यांना दंड झालाय, कारण आता 4 वर्ष प्रशासनाकडे, मुंबई प्रशासकाकडे, त्याच्यामध्ये हे कोणाचे बगल बच्चे ते बघा ना, हे कोण खाणं पुरवतोय? मध्यान्ह भोजन आहे, हॉस्पिटलमधलं जेवण आहे, यांना घेऊन मुख्यमंत्री फिरतायत असं वाटतं. पण हा विकास आहे का? धारावीकरांना सुद्धा आमचं म्हणणं काय आहे की धारावीकरांना बरं, धारावी कशी आहे? प्रत्येक घरात उद्योग आहे. म्हणजे त्याला मायक्रो स्केल म्हणा, प्रत्येक घरात उद्योग आहे. आम्ही काय म्हणतोय की धारावीकरांना तिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाची घरं दिलीच पाहिजेत, प्लस त्यांचा जो घरातला उद्योग आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना जागा द्या आणि उरलेल्या भागामध्ये तुम्ही विकास करा. बरं, दुसरं आणखीन महत्त्वाचा मुद्दा काय, आज सुद्धा मुंबईमध्ये मी फिरतोय, तुम्ही सुद्धा फिरताय, 90% जास्त मुंबई खोदून ठेवले. हो. हा विकास आहे का? म्हणजे आता मुंबईमध्ये पाट्या लावण्याची वेळ आलेली आहे की श्वास घेणं आरोग्यास हानिकारक आहे. मुंबईत हा विकास आहे का? मुद्दा कधीच नव्हता. हा पोल्युशनचा मुद्दा कधी नव्हता, तरी देखील मुंबईचा विकास चाललेला होता. मुंबईमध्ये आम्ही उड्डाणपूल बांधले, तेव्हा सुद्धा भाजप सोबत होती. आता त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार झाला होता की नव्हता हे भाजपवाल्यांनी सांगावं, कारण 55 उड्डाणपूल आम्ही बांधले. सिलिंगचं आम्ही काम बाळासाहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालेलं. कोस्टल रोडचं तर भूमिपूजन मीच केलं, आमचंच ते स्वप्न आणि आम्हीच तो पूर्ण केला. पण त्यावेळेला एवढं कधी काय हे झालेलं नव्हतं. पाण्याची सोय, आज सुद्धा मुंबईकरांना पिण्याचं पाणी आपण पुरेसं देऊ शकत नाही. हो, बरोबर आहे, सॅनिटेशन नाही देऊ शकत अजून, बरोबर आहे, टॉयलेट्स नाही देऊ शकत. एक्झॅक्टली. आता जो माझा मुद्दा होता तो हाच आहे की तुम्ही त्यांना टॉयलेट्स जे आम्ही देत होतो हळूहळू, हे ओव्हरनाईट काहीच होत नाही, कारण आरोग्य सुविधा पण द्यायची. आणि हा फक्त मुंबईचा नाही, पूर्ण MMR रिजनचा प्रॉब्लेम आहे खरं बघायला गेलं. नाही, बघा, महापालिकेचं जे काम आहे, आरोग्य सुविधा पण द्यायचे, शिक्षण पण द्यायचे, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते पण द्यायचे, कचरा पण उचलायचा आहे, बाकीच्या उद्यानं पण द्यायचे, त्याच्यावरती हा खर्च विभागला जातो. हा खर्च विभागला जातो, त्याच्यामुळे हा खर्च त्याचा ताळमेळ ठेवून आपल्याला तो करावा लागतो. आता आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये टॉयलेट्स ही वाढवत होतो आणि उद्याही वाढवणार, पण जोपर्यंत त्यांना पक्की घरं देत नाहीत तोपर्यंत त्यांना पाणी आणि शौचालय देणं, तिकडे साफसफाई करणं, ह्याला तुम्ही प्राधान्य देणार का FSI वाल्यांना पाणी द्यायला? FSI द्यायचं म्हणजे आज जर धारावीच्या निमित्ताने अदानीला TDR दिलेला आहे, ह्याला तुम्ही विकास म्हणणार का? पण तुमचं मग अडाणी बरोबर नाही, माहीम नेचर पार्कचं सुद्धा त्यांनी TDR काढलंय. म्हणजे मँग्रोव्स कापायचे, आरे कापायचं, ज्या आरे कापण्याची काही एक गरज नव्हती. उद्धवजी, अडाणी बद्दल प्रॉब्लेम आहे की डेव्हलपर्स बद्दल प्रॉब्लेम आहे? नाही, नक्की इशू काय? माझा कोणीच शत्रू नाही, अदानी सुद्धा माझे शत्रू नाहीये. इंडस्ट्रियलिस्ट हवेत ना मुंबईत सुद्धा, पाहिजेत ना, डेव्हलपर पण हवेत पाहिजेत ना. पण आता म्हणून तर मी सांगतो ना, आता हे BKC जे आहे, हे BKC तुम्ही मातोश्रीत आज आलेलात, यापूर्वी सुद्धा आलेलात, पण आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला मातोश्री आणि मातोश्रीच्या आजूबाजूचा परिसर पाहिला असतात, संपूर्ण कांदळवन होती, पूर्ण. झालाय की नाही विकास? विकास झालाय की नाही झाला? कुठे आम्ही त्याला विरोध केला? कुठे विरोध केला? पण आता आवश्यकतेपेक्षा जास्त कांदळवनं जर का मारली, आरेचं जर का पर्यावरण तुम्ही खतम केलं, माझा अदानीला विरोध नाहीये, पण त्या माध्यमातून अदानींच्या घशात मुंबई घातली जाते, त्याला माझा विरोध आहे. म्हणजे धारावीकरांना देवनार डम्पिंग ग्राउंडवर टाकताय, कचरा जिकडे आपण टाकतो तिकडे, आणि तो साफसफाई करण्याचं काम अदानीलाच देणार आणि त्याचा खर्च महापालिका करणार.
ह्याला विरोध करायचा की नाही करायचा? तुमच्या सभांमधनं तुम्ही दोन गोष्टी मांडता. एक तर तुम्ही आत्ता ज्याचा उल्लेख केलात की मुंबईसाठी आम्ही काय केलेलं आहे वगैरे, आणि 2012 मध्ये खरं तर तुम्ही त्या गोष्टी सुरू केल्या होत्या की शिवसेना करून दाखवलं. एक पॉझिटिव्ह कॅम्पेन. नॉर्मली शिवसेनेच्या निवडणुकीतल्या कॅम्पेन या निगेटिव्ह कॅम्पेन बघितल्या जायच्या की दाखवा ना कधीच. म्हणजे उदाहरणार्थ घाबरवणं की बाबा असं होऊ नाही, शकतं. नाही, नाही. 2012 पासून तुम्ही पॉझिटिव्ह कॅम्पेन सुरू याचं केलं कारण की आम्ही करून दाखवलं, आम्ही हे केलेलं नाही, आहे. नाही. आता सुद्धा मी होर्डिंग्स बघितले आणि तुम्ही सभांमधनं पण ती गोष्ट मांडताय. एक दुसरा भाग तुमचा त्याच्यामध्ये त्याच भाषणांमधनं हा पण येतोय की धोका मुंबईला नक्कीच आहे, असणारा नक्कीच धोका. आहे. आणि तो खास करून तुम्ही म्हणताय मराठी माणसाबद्दल. होय. आणि ज्याच्या मुळाशी 20 वर्षानंतर तुम्ही एकत्र येणं, तुम्ही आणि राज ठाकरे एकत्र येणं, आणि परिवार म्हणून नाही तर राजकीय दृष्ट्या एकत्र येणं, मी ते जास्त महत्त्वाचं मानतो. कारण तुमचे दोन वेगळे पक्ष आहेत आणि आपण त्या दृष्टीने त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. बाकी भावाभावांमधलं नातं ठीक आहे, वगैरे या ते सगळ्या नातं. गोष्टी होत राहतात. पण आत्ताच्या काळामध्ये तुमचं राजकीय दृष्ट्या एकत्र येणं, त्या दृष्टीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर असं वाटतं तुम्हाला की मराठी माणूस पुढे निघून गेलाय थोडा याच्यामधनं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आजकाल जेनझी टर्म वापरतात, मूव्ड ऑन म्हणतात एखाद्या रिलेशनशिपमध्ये, तशा टाईपचं कुठेतरी वाटतं तुम्हाला? तुम्हाला असं वाटतं की त्याला वेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि तुम्ही एकत्र येण्याचा इम्पॅक्ट त्या पद्धतीने होईल अशा पद्धतीने तुम्ही बघता का त्याच्याकडे? बघा, मी जाहिरात क्षेत्राचा विद्यार्थी आहे. तुम्ही आता ज्याला काय म्हणलात मूव्ड ऑन, म्हणजे पुढे निघून गेलाय. रिलेशनशिपमध्ये मूव्ड ऑन असं म्हणतात. तसं म्हणजे आम्ही दोघं का मराठी माणूस मराठी माणूस पुढे तर जायलाच पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे. साधा विचार करा, आत्ताची मुलं आपण अवाक होऊन बघतो. लहान लहान मुलं म्हणजे जेव्हा त्यांना ते थोडीशी बसायला चालायला लागतात तेव्हा ते आपणून मोबाईल वापरायला लागतात. बरोबर आहे. आता हा जर का विचार केला की या सगळ्या गोष्टी माझ्या आजोबांच्या काळामध्ये साधारणतः 71-72 साली ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला. बरोबर आहे. माझ्या वडिलांच्या आयुष्यात वडील तेव्हा काय व्हायचे असतील, मी बाळासाहेब वगैरे नाही म्हणत, मी आजोबा वडील मी एक हे म्हणतोय. त्यांच्या वयात किती साली तो आला वयाच्या, माझ्या वयात कितव्या वर्षी आला. रंगीत टेलिव्हिजन तर माझ्या आजोबांनी पाहिलंच नाही. बरोबर आहे. आता तुम्ही मोबाईलवरती टीव्ही बघू शकता. मोबाईल तेव्हा आणि त्यावेळेला तर लँडलाईन होती आणि आमचा 532452 6590000. तो आत्ता हा मला तो नंबर लक्षात आहे ऍक्च्युली. तो आत्ता तर त्यावेळेपासून एकच, आणि त्याच्यामध्ये सुद्धा बहुतेक रॉंग नंबर. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बंगल्यावर पण रॉंग नंबर यायचे. नाही, राजकारणात रॉंग नंबर लागतात हे मला माहिती आहे. मला माहिती त्यावेळेला आता तर हॅक पण म्हणतात. सांगण्याचा मुद्दा काय, असं करत करत आता पूर्वी प्लॅनचेट असायचं माहिती तुम्हाला? काय असायचं प्लॅनचेट? म्हणजे असं म्हणतात ज्याची त्याची श्रद्धा अंधश्रद्धा. मुलं खेळायची नाही, आत्मे बोलवायचे आणि मग ते आत्मे प्रश्नाची उत्तरं देतात. आपल्याला माहित नाही, अनाकलनी होतं. आता इंटरनेट काय, आत्मा येतो का त्याच्यावर? पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. AI हे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि ते आधुनिक म्हणजे आपण पुढे जातो म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाला जन्म देतो आणि आधुनिक तंत्रज्ञान पुढच्या प्रगतीला जन्म देतात. तर प्रगती झालीच पाहिजे. पण मी सुरुवातीला जे सांगत होतो की मी जाहिरात क्षेत्राचा विद्यार्थी आहे. जाहिरात क्षेत्रामध्ये क्रिएटिव्हिटी, आर्टिस्टचा क्रिएटिव्ह असला पाहिजे. आणि आमचे एक रेगे सर होते, नाही जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट, ऍडव्हर्टायझिंग आर्ट शिकवणारे, त्यांचं गोरेगावला राहायचे. त्यांचं एक वाक्य माझ्या कायम लक्षात राहिलेलं आहे, क्रिएटिव्हिटी कशी पाहिजे, तुमचे पाय जमिनीवरती राहिले पाहिजे, डोकं ढगाच्या वर गेले तरी चालेल. ह्याचा अर्थ आपण संस्कृती आपण सोडता कामा नये. मग तुमचं विचाराला किती तुम्ही मोठे व्हा, किती पुढे जा, जगाच्या पाठीवर कुठे जा, पण मूळ आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीपासून दूर जाऊ नका, असा त्याचा मी अर्थ आत्ताच्या माझ्या जीवनात लावतो. पाय जमिनीवरती पाहिजेत. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, मूळ गाभा काय, वेडवाकडं काही केलं डिझाईन तर त्याला क्रिएटिव्हिटी नाही म्हणता येणार. तर मूळ तुम्हाला काय सांगायचंय, काय म्हणायचंय, काय जपायचंय ते घट्ट पहिलं ठरवा आणि मग त्याचं तुम्ही ते फुलवा. मी हा प्रश्न का विचारला त्याचं मी कारण, आणि मी मूव्ड ऑन जे म्हटलं त्याचं मी कारण सांगायचा प्रयत्न करतोय. जी हाक बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला दिलेली होती त्या काळापासनं आत्ताचा मराठी माणूस, त्याच्यामध्ये पण लेयर्स आलेले आहेत. एक काळ असा होता म्हणजे अगदी आत्तापर्यंत एक मोठा मध्यम वर्ग होता मुंबईमध्ये खास करून किंवा MMR रिजनमध्ये की जो मराठी होता. त्याच्या थोडासा खाली एक लोअर मिडल क्लास होता जो मराठी होता आणि जो शिवसेनेचा, ठाकरेंचा, खास करून मी ठाकरे ब्रँड म्हणून ठाकरे असं म्हणतो, त्यांचा एक
समर्थक, कट्टर समर्थक म्हणून काही विधानसभा लोकसभेत काही झालं तरी सुद्धा तो त्यांच्याबरोबर उभा आहे अशा पद्धतीचे होतं. गेल्या 15 वर्षामध्ये त्याच्यामध्ये पण लेयर्स होत गेलेले आहेत. त्यातला एक वर्ग म्हणतो की काही झालं तरी बुलेट ट्रेन झाली पाहिजे, एक वर्ग म्हणतो की अरे ते धारावीचे लोक कुठे जातात, आम्हाला घेणं देणं नाही, धारावी तिकडे आता तिकडे झोपडपट्टी नसली पाहिजे, ती गोष्ट गेली पाहिजे. पण एक वर्ग असा आहे की जो म्हणतो की तिकडे काय होतंय मला माहीत नाही, पण माझ्या इकडे काय होतं त्याच्याबद्दल मला बघणं आवश्यक आहे. आय डोंट केअर, मला परवा नाही आहे की दुसरीकडे काय होतं त्याच्यामध्ये. अशा लेयर्स त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्या सगळ्यांना तुम्ही एकत्रित पद्धतीने कसे बांधणार आहात? तुम्ही जे भाषणामध्ये सांगताय ते त्यांच्यापर्यंत एकत्रित पद्धतीने कसे पोहोचणार आहात? जो धोका तुम्हाला वाटतोय तो त्यांनाही वाटतोय का, याच्याबद्दल तुम्ही कसं नाही, आता तो धोका त्यांना दाखवून देणं यालाच तर नेतृत्व म्हणतात. आता विकासाचा एक जसं प्रदूषण आहे तसं विकासाचं प्रदूषण आहे मी म्हणेन नाईलाजाने. विकासाचा एक पडदा जसा त्याने हिंदुत्वाचा बुरखा घातलाय, आणि मी तर म्हणेन त्यांना हिंदुत्व एकाच गोष्टीमध्ये घेऊ शकताय त्यांच्या दृष्टीने. हे पण फार इंटरेस्टिंग आहे खरं बघायला गेलं तर. पण तेच जेव्हा मराठीचा मुद्दा येतो त्यावेळेस ते एकाच ह्याच्यामध्ये जातील का? थांबा, आता मी नेमकं कोणत्या तुमच्या आधी प्रश्न मराठीच्या बद्दल. आता मुंबईमध्ये धारावीचा जो मुद्दा आहे हा, जसं आता मी कलानगरमध्ये राहतो, माझा काय धारावीशी संबंध? एक्झॅक्टली मी तेच म्हणतो. एक्झॅक्टली, पण तरी सुद्धा मला धारावीचं का, कारण मी एरियल फोटोग्राफी केल्यामुळे मी वर्ण बघतो. कारण धारावीकरांना ज्या पद्धतीने पूर्वी धारावीमध्ये करोना आला, धारावी मॉडेल, मुंबई मॉडेल हे जगात कौतुक झालं, तेव्हा का नाही लोक आली? मग धारावीकरांना वाचवायला आली, धारावीकरांना घालवायला काय येत आहेत, वाचवायला नाही आली ना. तेव्हा जायची हिंमत होती का तुमची? आज जी अदानीची लोक तिकडे जाऊन जे काय सर्वे बिर्वे दादागिरी करतात, करोनाच्या काळात पाऊल ठेवायची हिंमत होती? नव्हती ना. मग धारावी तेव्हा आम्ही वाचवली, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वापरली, आणि त्याचंच पुस्तक तर आम्ही हे मुंबई मॉडेल म्हणून केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये. हे जरा मी विनंती करेन की सविस्तर दाखवा कसं धारावीमध्ये जाणं म्हणजे मरणाशी कॅम्प्स वगैरे. मला आठवतं की त्यावेळेस त्यावेळेला धारावी म्हणजे तेव्हा कदाचित हा विचार होता का मरतील तेवढे मरू दे, आम्हाला बरं पडेल. आता धारावीकरांना धारावीतून काढणार. जे मी तुम्हाला म्हटलं की पूर्वी इकडे पूर्ण खाडी होती, म्हणजे अक्षरशः आज आता इकडे महाराजांचं राज्याभिषेकाचं चित्र आहे, इकडे आणि बाळासाहेबांचं इकडे आमचं जेव्हा मातोश्री होतं इकडे डास बसायचे पूर्वी वॉलपेपर सारखे. कांदळवन असल्यामुळे साप असायचे सगळं, म्हणजे ते बालपण आमचं वेगळं होतं. पण त्यावेळेला धारावी म्हणजे घाण. आता त्या धारावीला आता विकास झाल्यावर सोन्यापेक्षा जास्त किंमत आली. धारावीच्या विकासासाठी यांनी कधी आतापर्यंत केलंय काय? आणि धारावीकरांना तिकडे उचलून तुम्ही टाकणार देवनार डम्पिंग ग्राउंडवर, मुलुंडला, कांजूरमार्गच्या मिठागरात, दहिसर नाक्यावरती, कुर्ला मदर डेअरीमध्ये. म्हणजे एका धारावीकरांना इथून काढणार, म्हणजे या एका धारावीच्या 10 झोपडपट्ट्या तुम्ही बनवणार. म्हणजे हा प्रश्न केवळ धारावीचा नाही तर मुंबईकरांचा आहे. धारावीकरांना एक तर धारावीच्या बाहेर जायचं नाहीये, आणि तुम्ही जे म्हणता तसं धारावीची जी आज बदनामी झाली त्याच्यामुळे इतरांना धारावीकर नको आहेत. ह्याचा कोण विचार करणार आहे की नाही? मुलुंडमध्ये विरोध होतोय, सगळीकडे मुलुंडमध्ये विरोध होतोय, दहिसरमध्ये होतोय. आणि धारावीकरांतर ती घर आतापर्यंत कसं का असे ना, त्यांच्या पिढ्या कशा जगल्या तुम्हाला माहिती आहेत का? तुम्हाला फक्त त्यांची मतं दिसत आहेत, पण पात्र अपात्रच्या माध्यमातून त्यांना तुम्ही घालवून देताय. बरं, TDR म्हणजे सरळ सरळ घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे. त्याचं मोजमाप कोणी केलंय? कोणत्या त्यांनी मोजपट्टीवरती तुम्ही TDR काढलाय? बरं, हा TDR तुम्ही जो इतर जे विकासक आहेत त्यांना तिथून अदानींकडनं TDR घेणं हे जबरदस्ती का करताय? म्हणजे कशासाठी चाललंय सगळं? बरं, इथून ही झोपडपट्टी उचलायची आणि कांजूरच्या मिठागरात टाकायची. मिठागरांवरती जर का काही बांधकाम झालं तर आत्ताच तो रिपोर्ट आलेला आहे, तर मुंबईची वाट लागेल सगळी. म्हणजे तुम्ही संपूर्णपणे मुंबईची विल्हेवाट लावणार, मुंबईला पिळून टाकणार. मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ते बघतायत, ती कोंबडी आता ते कापतायत. त्याला आमचा विरोध आहे. आणि हा केवळ धारावीचा विषय नाहीये, हा पूर्ण मुंबईचा विषय आहे. मग माझं काय म्हणणं आहे की धारावीकरांना देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यापेक्षा इकडे वांद्रे रेक्लेमेशनला अदानींची जागा आहे ना MSRDC कडनं घेतलेली, तिकडे त्यांना द्या ना जागा, आणि देवनार डम्पिंग ग्राउंडवरती तुम्ही टॉवर बांधा, येतील लोक राहायला. काय हरकत आहे?
धारावीकरांना जर द्यायचंय ना तर तुम्ही कचरापट्टीत टाकण्यापेक्षा त्यांना MSRDCची जी बांद्रा रेक्लेमेशनची जी एकदम प्राईम जागा आहे उच्च भ्रू तिकडे द्या ना माझ्या या लोकांना. पण धारावीमध्ये या लोकांना तर घरं 500 स्क्वेअर फुटाची मिळालीच पाहिजेत, त्यांना उद्योगधंद्यासाठी हे मिळालंच पाहिजे. प्लस मुंबईमध्ये पोलीस कर्मचारी आहेत, सफाई कामगार आहेत, गृहनिर्माण आपल्या यांची गव्हर्नमेंट सर्वंट ज्यांना मी इकडे जागा दिली होती ती काढली आणि कोर्टाला जागा दिली. इकडचं मग त्यांना बसव ना तिकडे, त्यांची घरं चांगली सोसायटी होऊ द्या ना. कचरा मुंबईत साफ करणारे लोक आहेत त्यांची एक कॉलनी बनवा. अक्षय योजना जी आम्ही करतो आश्रय. नाही, पण मी म्हटलं तसं मराठी माणसाला तुम्ही हे कसं समजून देणार की ही सगळी त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे? मराठी ही माणसाला राजकीय कळतंय. अस्तित्वाची लढाई आहे, ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही नक्की कुठल्या अस्तित्वाची लढाई आहे? ही मुंबईच्या स्वत्वाची लढाई आहे. स्वत्व म्हणजे मी म्हटलं ना की मुंबई पाय जमिनीवर पाय, तसं मुंबई पण मारतायत हे. जर कोणी नावाने जोशी असेल तो भैया जोशी, पण घाटकोपरची भाषा गुजराती बोलण्याची हिंमत आहे? अशी हिंमत होऊ शकते? मग त्या भैया जोशींनी जाऊन तामिळनाडूमध्ये बोलवं की इथली भाषा हिंदी आहे. कोण हा भैया जोशी? कुठून आला? काय त्याचं कर्तृत्व, काय योगदान आहे? इतर राज्यात जाऊन तुम्ही असं बोलू शकता का? आम्ही कोणावरही अन्याय करत नाही आहोत, आमच्या घरात आमच्यावर अन्याय करू नका एवढीच आमची मागणी आहे. याच्यात चूक काय? आज सुद्धा अनेक म्हणजे तुम्ही बघाल रोज इकडे जे असंख्य लोक येतात त्याच्यात अनेक उत्तर भारतीय आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन्स आहेत, हा गुजराती पण आहेत. आणि काही वेळेला मला आश्चर्य वाटतं की बोलताना कळत पण नाही हा मराठी आहे, एवढा उत्तम मराठी बोलतोय. पण ते सगळे जुने मुंबईकर आहेत ना. पण तुम्ही आपण मुंबईमध्ये गिरगावमध्ये वगैरे गेलो तर तिकडचे गुजराती अत्यंत अस्खलित मराठी बोलतात. मला अनेक शीख लोक असे माहिती आहेत, म्हणजे आपले प्रीतमचे हे आहेत किंवा अनेक जण मला असे माहिती आहेत जे अस्खलित मराठी बोलतात. कुठे भांडण? उत्तर भारतीय मला असे माहिती आहेत की कुठे भांडण आहे आमचं त्यांच्याशी? पण हे रिसेंट आहे का? हे रिसेंट म्हणजे आता तुम्हाला मी तेच सांगतो ना, ही मस्ती जी आहे ना ही घरं नाकारणारी मस्ती. जमीन आमची आहे, आमच्या जमिनीवरती तुम्ही टॉवर उभे केलेत आणि त्या टॉवरमध्ये मराठी माणसाला घर नाकारताय. तू काय खायचं तू खायचं नाही हे ठरवणार. मुंबईच्या कोळीवाड्यांना ही जमीन हडपणार आणि मुंबई माझ्या मच्छीमारांची जी मासे सुकट टाकण्याची जागा आहे तिकडे सुद्धा टॉवर बांधणार आणि परत तिथे त्यांना घर नाकारणार. नाही होऊ देणार आम्ही, एक वीट नाही रचू देणार तिकडे. कोळीवाड्याची जमीन आम्ही बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही म्हणजे नाही. पण मुंबई हे एकमेव शहर असं आहे पूर्ण देशातलं, म्हणजे आपण जर इतर शहरं बघितली तर तिथे मराठी भाषिक लोक हे अल्पसंख्याक आहेत एका पद्धतीने, म्हणजे 50% कमी आहेत असं म्हणूया आपण त्याला. बाकी तुम्ही चेन्नईला जा तिकडे तमिळ बोलणारे 70-80% लोक, 80-90% लोक असतील. कलकत्त्याला जा बंगाली बोलणारे तिकडे 70-80%. मुंबईचं एक असं शहर आहे की जिकडे 50%पेक्षा कमी लोक मराठी बोलतात. हे एक वेगळं, आणि ते MMR रिजनमध्ये पण आपल्याला हळूहळू बघायला त्याच्यामध्ये मिळतं. त्यामुळे या बाबतीमधलं राजकीय पिच ज्याला आपण म्हणूया ते स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागलंय का? तुम्हाला असं वाटतं का की त्याच्यामुळे आता ही काळाची गरज निर्माण झालेली आणि आता ते सगळ्यात जास्त प्रायोरिटी म्हणून तुम्ही भाषणामध्ये ही गोष्ट मला हा मुद्दा मगाशी राहिला. 66 साली जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती आता निर्माण झाली. 66-2026 एकसारखी परिस्थिती असं एकसारखी झालेली आहे. ह्याचं कारण त्यावेळेला मराठी माणूस एकवटला, इतके वर्ष मुंबई त्यांनी राखली. आता काय झालेलं आहे हे मी मगाशी काही गोष्टी सुटल्याने त्यातलं आहे की हे शिक्षण तर घेतलंच पाहिजे, पण शिक्षणामुळे बघा संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसाच्या पोटात जेवढी एक आग होती की मुंबई मिळालीच पाहिजे. 66 साली माझ्या मुंबईत मला रोजीरोटी मिळाली पाहिजे. आता ते थोडं थोडं कमी का होत चाललेलं आहे? कारण आता उपलब्धता खूप झाली. त्याच्यामुळे जसं अनेक ठिकाणी आज असतील, आमच्याकडे ती माहीमला राहणारी प्रेमाबाई अजूनही आहे. ती पूर्वी डोक्यावर पाठी घेऊन यायची मासे घेऊन. आज आमच्या कॉलनीत तर तसं येताना कोण दिसत नाहीये. मला माहिती नाही, मी उगाच काहीतरी खोटं नाही बोलणार. इतरत्र माझ्या कोळी भगिनी डोक्यावर पाठी घेऊन जातात का? मला नाही कल्पना. ह्याचं कारण का? शेवटी आई वडील काबाड कष्ट कशासाठी करतात की मी जे कष्ट उपसले ते माझ्या मुलाला करायला लागू नये. बरोबर. म्हणून ह्या कोळी बांधवाने आणि भगिनींनी त्यांच्या मुलाबाळांना शिकवलं. आता चांगलं शिक्षण दिलेली मुलगी, घेतलेली मुलगी, सून असेल किंवा मुलगी असेल, काय तुमची अपेक्षा आहे तिने सुद्धा डोक्यावर पाठी घेऊन मासे विकावे? त्याच्यामुळे साहजिकच आहे ती त्या शिक्षणाला साजेसं आणि का जाऊ नये, करू नये, करायलाच पाहिजे.
शिक्षण हे प्रगतीसाठी आहे आणि शिकून सुद्धा तुम्ही जर का परत तशी पायपीट आणि हे करणार असेल तर ते चूक आहे. त्याच्यामुळे तो जो एक व्हॅक्यूम आहे तो व्हॅक्यूम फार घातक ठरतोय. मग तिथे हे लोक येत आहेत आणि आपल्याच याच्यामध्ये पाय रोवत आहेत. तुम्हाला मग फक्त मराठी मतं हवी आहेत, बाकी मतं नको आहेत मुंबई? नाही, मी मुंबईकरांसाठी मी फक्त काय म्हटलं, जे आमच्यावर दादागिरी करतायत हां. त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. हां. त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. इतके वर्ष, आता 92-93 साली मुंबई कोणी वाचवली? हा, तेव्हा हिंदू मुस्लिम, आज मुस्लिम सुद्धा आमच्या सोबत आहेत. हो. पण हिंदू मुस्लिम दंगल झाली होती. कोण होता हिंदू? आज जे आम्ही सांगतोय की मुंबईचा महापौर मराठी होणार, देवेंद्र फडणवीस सांगतात मुंबईचा महापौर मराठी हिंदू होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? पहिले त्यांनी हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आणावं आमचं हिंदुत्व काढण्याच्या आधी. कारण मी म्हणतो मी अस्सल मराठी बोलणारा देशभक्त हिंदू आहे. तुम्ही आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा अस्सल मराठी माणूस होता. जे अजूनही मोदींना जमलेलं नाहीये हिंदू हृदय सम्राट होण्याचं, ते मराठी माणूस हिंदू हृदय सम्राट आहेत. शिवसेनेचे 23 महापौर झाले मुंबईमध्ये. हो. आणि ते ऑफकोर्स सगळे मराठी. त्याच काळात भाजपचे जे उपमहापौर झाले त्यांची यादी द्या. नाही, ऑफकोर्स नाही, ते पण ते हे कॉम्बिनेशन होतं. मराठी महापौर शिवसेनेचा, उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा, मराठी स्पीकिंग नसणारा पण हिंदू, अशा पद्धतीने. हे त्यांचं होतं, आम्ही त्यांना नव्हतं सांगितलेलं. नाही, मग आणखीन एक मुद्दा जो मागाशी राहिला आहे, जो मला वाटतं सामन्याच्या मुलाखतीत आला, हिंदू महापौर. बरोबर आहे. आता मोरारजी देसाई मराठी माणसावरती गोळ्या घालणारा गुजरातमध्ये जन्मलेला नरराक्षसच होता ना, जो मराठी माणसाला त्यांनी मारलेलं. तर हिंदू होते की नव्हते? आणि म्हणून मी सांगतोय की देवेंद्र फडणवीस मराठी माणसाला हिंदू मानतात की नाही मानत, आणि मग देवेंद्र फडणवीस मराठी आहेत का हिंदू आहेत? मी तर म्हणतो मी दोन्ही आहे. म्हणूनच माझा प्रश्न आहे हा, की मग महापौर काय, म्हणजे त्याचा आडनाव बघून महापौर झाला पाहिजे? पण म्हणजे तो शहा असू शकतो, मेहता असू शकतो, यादव असू शकतो, सिंग असू शकतो, तो भुजबळ असू शकतो, किंवा काय आपण म्हणूया त्याला, जी काही मराठी आडनावं आहेत सगळी ते त्यांच्यापैकी कोणी असू शकतो. आडनाव महत्त्वाचं आहे की तो कुठल्या भाषेत कम्युनिकेट करतो, कुठल्या भाषेला मानतो, याच्यावरती ते अवलंबून असणार आहे. तो खानही असू शकतो, तो मुलतानी असू शकतो, मी या प्रश्नाचं उत्तर देताना कुरेशी असू शकतो. मी या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला एक काम सांगेन आणि त्या कामातनं तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. बर. तुम्ही हा प्रश्न चेन्नई, बँगलोर, अहमदाबाद, कोलकाता, इतर ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना विचारायचं की तुम्हाला कोणत्या भाषेतला कोण महापौर पाहिजे. ते जे उत्तर देतील ते मला मान्य आहे. आडनाव वाईज. हा, नाही, मराठी पाहिजे का अमराठी पाहिजे, बंगाली पाहिजे का अबंगाली पाहिजे, गुजराती पाहिजे का अगुजराती पाहिजे, हे सगळं तुम्ही त्या शहरात जाऊन विचारा. उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये जा, बरोबर आहे, अयोध्यामध्ये जा, आणखीन कुठेही जा, ते जे काय उत्तर देतील. केरळात जा, तिकडे काय कुठली त्रिवेंद्रम, ही गोष्ट मला मान्य आहे. याचा विचार चेन्नईमध्ये होऊच शकत नाही की तिकडे तिकडच्या भाषिक माणसाच्या पलीकडे कोणी तिकडे महापौर होऊ शकेल. ती गोष्ट आपण मीच हा प्रश्न का सोडवावा? ज्या मुंबईवरती गुजरातचा, मी सगळ्या गुजरातींना दोष देत नाही, डोळा होता. आणि ती मुंबई जर बघा, भाषावर प्रांतरचना झाली, बरोबर आहे, प्रत्येक भाषेला प्रांत मिळाला, त्या प्रांताला सरकार मिळालं, त्या सरकारला किंवा त्या प्रांताला राजधानी मिळाली, सगळ्या राज्याला राजधानी मिळाली होती. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला, बरोबर आहे. आता त्यांच्या मते 2014ला झाला, म्हणजे वाजपेयी हे पारतंत्र्यातले पंतप्रधान होते असं त्यांना वाटतं. तर पण मुंबई राजधानी म्हणून मिळायला 1960 साल उगवावं लागलं, आणि ते सुद्धा प्रचंड आंदोलन करून रक्त सांडल्यानंतर मुंबई जर मराठी माणसांनी मिळवली असेल तर त्या मुंबईत मराठी महापौर झाला पाहिजे. हा आमचा हट्ट आहेच, आग्रह आहेच. काय वावगं काय? बरं, दुसरी गोष्ट, याचा अर्थ असा की नाही, मराठी माणसाचं राजकीय अस्तित्व मुंबईमध्ये सर्वोच्च असलं पाहिजे, याच्यासाठीची ही लढाई आहे. आता मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही जे मला म्हणालात की कम्युनिकेट कोणत्या भाषेत केलं पाहिजे, मी म्हणतोय मराठी महापौर झाला पाहिजे. पण मराठी महापौर आम्ही किती केले महापौर? 23. या 23 महापौरांनी फक्त मराठी माणसाच्या घरातच पाणी दिलं का? मराठी माणसांनीच, आता आम्ही कोस्टल रोड आम्ही बांधला, त्या कोस्टल रोडवर पाठी आहे का की इथून फक्त मराठीच माणसं जातील? BST ही जगातली सर्वात माफक दरात बस सेवा देणारी, वाहतूक सेवा देणारी सेवा आहे. त्याच्यामध्ये फक्त मराठी माणसालाच कन्सेशन आहे का? मराठी महापौर सगळ्यांना सांभाळून घेतो ना. आता तुम्ही जे म्हणतात इतर भाषिक आमच्यासोबत का आले,
करोनामध्ये मी मराठी मुंबईत जन्मलेला अस्सल मराठी मुख्यमंत्री होतो. राज्याची काळजी घेताना मी हिंदू मुस्लिम भेद केला का? मराठी अमराठी भेद केला का? मुंबईवरती जेव्हा काही आपत्ती येते, मग घातपात अपघात, त्याच्यानंतर हे फोटो काढायला येतात कपडे सांभाळत. पण पहिला धावून संकटात उडी मारून धावून जातो तो शिवसैनिक जातो. रक्तदान करायला शिवसैनिक जातो, ॲम्ब्युलन्स घेऊन शिवसैनिक जातो, हॉस्पिटलमध्ये घेऊन शिवसैनिक जातो. तेव्हा त्या आपत्तीग्रस्ताला विचारतो का तू कोणता भाषिक आहेस, मराठी अमराठी, हिंदू आहेस, मुस्लिम आहेस? भाजप म्हणतं मराठी आता आम्हालाही मतदान करतात. देवेंद्र फडणवीसांबरोबर आम्ही जी मुलाखत केली त्याच्यामध्ये ते म्हणाले मराठी लोक तर आम्हालाही मतदान करतात. करत असतील ना, माहीम, दादर, शिवाजी पार्क, करत परळमध्ये असतील. तुम्ही पण म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा नका ना घेऊ. तुम्ही त्या मतदानाचा उपयोग त्या मराठी माणसाच्या डोक्यावरती वरवंटा फिरायला वापरतायत. हे चूक आहे. मराठी माणूस तुम्हाला आपलं मानतोय, पण तुम्ही मराठी माणसाला आपलं मानत नाही का? तुम्ही हा मुद्दा कोणी काढला? मुंबईचा महापौर कोण होणार? मी काढला? कोणी काढला? सुरुवात कोणी केली आणि कुठून केली? सांगा ना जरा. मराठी अमराठी आत्ता आला, पहिला मुद्दा कोणी काढला? पहिला मुद्दा भाजपने काढला आणि तो सुद्धा हिंदू मुस्लिम काढला. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर खान होईल याच्यात. बरोबर आहे. मग सुरुवात भाजपने केली, मी नाही केली. आणि खान होईल तुम्ही म्हणताय तर सौगाते मोदी तुम्ही वाटले. ईदला बालपणी ईदला घरी जेवण मोदींच्या यायचं, ताजिया खाल्लं मोदी जायचे. बरोबर आहे. मग तुम्ही मला देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यांचं एक भाषण असं दाखवा की जे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण न करणार आहे. मी 1 लाख रुपये त्यांना देतो. पण तुमच्या भाषणातनं मराठी गैरमराठी अशी तेढ निर्माण होत नाहीये. कुठे करतोय मी मराठी माणसांवरती अन्याय करणारा, मराठी माणसाला त्याच्या घरात. मग तुम्ही मला एक मराठी माणूस, परत मगाशी बोललो असेल तर, नाही तर परत बोलतो, एक मराठी माणूस असा दाखवा की जो इतर राज्यात जाऊन पोपटगिरी करतोय. पोपट कापून पाठवला असता तो. मला राजकीय मुद्द्यांवरती पडायचं आहे. कारण शेवटी निवडणूक म्हटलं की अलायन्सेस आल्या, निवडणूक म्हटलं की पॉलिटिकल मॅन्युव्हरिंग आलं, निवडणूक म्हटलं की मतांचं राजकारण आलं, सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. काँग्रेसला बरोबर घ्यायला पाहिजे होतं असं वाटतं. कारण मुसलमान तुम्हाला मतदान करतायत. अनेक सर्वे असं दाखवत आहेत की महाविकास आघाडी एकत्र असताना बघा, मी तुम्हाला मुंबईतली 80% मुस्लिम मतं तुमच्याकडे जात असताना काँग्रेस दूर झाल्यानंतर त्यातली काही मतं पण त्यांच्याकडे. त्यांना मी दूर जर सांगितलंच नाही ना, त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. का पण असं झालं? मला नाही माहित. राज ठाकरे बरोबर आल्यामुळे? मला नाही माहित. हे त्यांना विचारा. पण मी जो आहे मी तो आहे. त्याच्यामुळे मी आता मालेगावमध्ये सुद्धा पूर्ण मुस्लिम वस्तीमध्ये कोरोनाचं काम आपण यशस्वीपणाने केलंच ना. माझं एवढंच म्हणणं आहे की जो कोणी महाराष्ट्र प्रेमी आहे, आजची महापालिका निवडणूक आहे, देशाच्या निवडणुकीत सुद्धा माझं तेच म्हणणं होतं जे बाळासाहेबांचं होतं की तुम्ही हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा ही लढाई 2 देशाची आहे, हिंदुस्थान पाकिस्तान. पाक धार्जिणा तो हिंदू असो मुसलमान असो त्याला इकडे स्थान नाही. आता हे काय करतात, पेहलगामचा हल्ला झाला, उरीचा हल्ला झाला, सगळं काय 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 झालं तरी पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतात. तरी पाकिस्तानच्या नवाज शरीफ बरोबर जाऊन केक खाऊन आले, त्यांनी न बोलवता. आम्ही तर असं गेलो नाही ना. आणि म्हणजे हे सगळं म्हणजे मी हे काही वेळा बोललोय. आता सुद्धा अकोटमध्ये त्यांनी MIM बरोबर युती केली. पण त्याच्यात तुमचे पण लोक आहेत. कोण? त्या भाजप, UBT नाही, सगळेजण आहेत. अजिबात नाही, अजिबात नाही. त्याच्यामध्ये बरं चला आम्ही तर हिंदुत्व सोडलं असं तुमचा आरोप आहे ना. मग तुम्ही का सोडलं? त्यांचे त्यांना विचार. मग तेच म्हणतोय ना. हेच तर महाराष्ट्रात झालं नाही ना. नाही त्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये MIM बरोबर आम्ही जाणं आताच्या परिस्थितीमध्ये एवढी गोंधळाची परिस्थिती झाली आहे की नक्की कोण कोणाबरोबर कशा कोणी केलं? कोणी केलं हे? MIM बरोबर आम्ही गेलेलो नाहीये. MIM बरोबर भाजप गेलेली आहे. बरं अंबरनाथमध्ये जिथे शिवमंदिर आहे प्राचीन, त्या अंबरनाथमध्ये या एसनशीला सोडून हे काँग्रेस बरोबर गेले. आम्ही काँग्रेस बरोबर गेलो तो हिंदुत्व सोडलं. अंबरनाथमध्ये जिथे शिवमंदिर आहे त्याच शहरात तुम्ही हिंदुत्व का सोडलं? म्हणजे भाजप जे करतं ते अमर प्रेम आणि इतर करतात ते लव जिहाद, असं थोडीच आहे. पण तुमचा जो काय लव जिहाद झालाय तो टिकणार आहे की नाही? आमचा लव जिहाद नाहीच आहे, आमचं अमर प्रेमच आहे. पण हे अमर प्रेम राहणार आहे की निवडणूक प्रेम राहणार आहे? बघा आम्ही जेव्हा वेगळे झालो तेव्हा तुम्ही म्हणत होता वेगळे का झाला, म्हणजे मी आणि राजबद्दल बोलतो. काँग्रेस वेगळं आहे.
आम्ही एकत्र कधी येणार हा तुमचा प्रश्न हो. होता. आता एकत्र आलो, एकत्र का आले आणि एकत्र किती काळ राहणे, याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्ही नेमकं काय करावं असं तुमची अपेक्षा आहे? नाही, आमची अपेक्षा हीच आहे की तुम्ही ज्या कारणासाठी एकत्र आलात ते कारण काही एका निवडणुकीपुरतं नाही आहे. आणि ते नाही, एका वाक्यात तुम्ही सांगा आम्ही एकत्र राहावं की न राहावं. नाही, हा खरं तर राजकीय पक्ष अरे पण म्हणून तुम्ही तुमचा सांगा ना. नाही, आता पहिली गोष्ट तुम्ही सुरुवात केली ना. हा मुलाखत माझी नाही आहे उद्धवजी. नाही नाही नाही, ऐका. पहिली एक गोष्ट माझ्याकडनं राहिली. तुम्ही मुलाखतीची सुरुवात करताना अनेक जणांचा जो उल्लेख केला कमेंट बॉक्समध्ये लिहिले की माझी मुलाखत, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांना माझ्याशी ह्या माध्यमातून का होईना पण बोलावं असं वाटलं. आणि ही आमची कमाई आहे असं मी म्हणेन की मुख्यमंत्री माझ्या पूर्वी सुद्धा झाले. त्याच्यानंतर एक गद्दार पण मुख्यमंत्री झाला. आता सुद्धा यांनी सगळे मारून मुटकून सगळे होत आहेत. पण मी अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री मला व्हावं लागलं. आणि त्या काळामध्ये कोरोनासारखं महाभयानक संकट आलं, ज्या काळामध्ये सगळीकडे गोंधळ उडाला होता, त्या काळात मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला. त्या काळात सर्व महाराष्ट्राने मला कुटुंबातला एक मानला आणि मी जे सांगत गेलो ते ऐकत गेले, त्याच्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देतो. आणि ही आयुष्यातली सगळ्यात मोठी माझी कमाई आहे. तुम्हाला की मला माझं कोणीतरी म्हणजे माझं लोक ऐकतायत. नाही तर खूप कठीण होतं. एका म्हणजे लोकांना घराच्या बाहेर पडू नका. वेगळाच काळ होता. हो, कोविडचा फार काळ भयानक होता. मला हा प्रश्न तुम्हाला ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून विचारायचा होता की राजकीय व्यक्तींवरचा विश्वास उडाला आहे आता पूर्णपणे. ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे, लोक येत आहेत, जॉईन करतायत, सोडून देत आहेत, तात्कालिक गोष्टींमुळे लोक सोडून हो, जातात. आज मी पेपरमध्ये फोटो पाहिला, त्याचं नावही मला कळायच्या आधी. तो परवा आमच्या त्याला भाजपात गेला. मला मी बघितलं नाही. तर मला त्याचं नावही येताना कळलं नव्हतं, आता जाताना कळलं. फोटोचा चेहरा दिसला मला. मग 4 दिवसापूर्वी सामनात फोटो आला असेल जो शिवसेनेत आला. पण लोकांवरचा विश्वास उडालाय का तुमचा? त्याच्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा, नाही ठेवायचा, हा खूप ठेवायचा की नाही ठेवायचा, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यातून मार्ग काढतच आपल्याला पुढे जावं लागेल, नाही तर देशात अराजक येईल. नाही, इव्हन आता जे काय भाजप करते, सगळ्यांना बदनाम करून टाकायचं आणि त्यांना मांडीवर घेऊन कारभार करायचा, हा कुठल्या देशातला मोठा पक्ष, जगातला मोठा पक्ष? तर हे भाजप स्वतःच्या पायावर नाही तर देशाच्या पायावरती धोंडा पाडते. ही महाराष्ट्राची, नुसतं मुंबईतल्या मराठी माणसाची नाही तर महाराष्ट्राची, महाराष्ट्र धर्माची आणि हिंदू संस्कृती पुसण्याचा हा प्रयत्न भाजप करते. ही संस्कृती, हे भाजपचं हिंदुत्व, हे हिंदुत्वाचं ढोंग आहे भाजपचं. म्हणूनच मतदारांना स्टॅबिलिटी दिली पाहिजे असं वाटतं का, की ही तरी अलायन्स एकत्र राहणार? येस, ह्याच्यामध्ये आता आणि इकडून तिकडे जाणार. ती खात्री आम्ही देतोय. म्हणून तर आमच्या होर्डिंग लागले हा ठाकरेंचा शब्द आहे. अच्छा, हा उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंचा हा शब्द आहे? ठाकरेंचा शब्द आहे. हा ठाकरेंचा शब्द. येस. आणि हा ठाकरेंचा शब्द हाही आहे की आम्ही आता एकत्र राहून मी त्या पद्धतीने का? 5 जुलैला बोललोच ना, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी. ही पूर्ण तयारी त्याच्यासाठी आहे. कारण 29ची लढाई खूप पुढे आहे अजून. ते बघू ना. निवडणुका म्हणजे आयुष्य नाहीये. निवडणुकांनंतर खरं आयुष्य सुरू होतं. त्याच्यामुळे मुंबईतल्या आणि इतर सर्व महापालिकेतल्या जनतेने ठरवायचं की यापुढे आपण जगायचं कसं. जर मी आज म्हणत असेल की मुंबईत पाट्या लावण्याची वेळ आली की श्वास घेणं आरोग्यास हानिकारक आहे, तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना काय आयुष्य जगायला लावणार आहात तो विचार करा. मत कोणाला? मत स्वतःला. मी जगायचं कसं हे ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळे ही मराठीसाठी आहे का, ही याच्यासाठी आहे का, ही त्याच्यासाठी आहे, नाही, ही स्वतःसाठी आहे. तुम्हाला खड्ड्यात घालणारी निवडणूक करायची आहे का चांगलं आयुष्य देणारी हे द्यायची निवडणूक? विकासाच्या नावाने तुम्हाला भकास करणारी निवडणूक लोक पाहिजेत का नियोजन शून्य विकास करणारी, का नियोजनबद्ध विकास करणारी लोक पाहिजेत? हे जनतेने ठरवायचं. उद्धवजी, सध्याच्या निवडणुकीपुरतं तर आपण एवढीच चर्चा करू शकतो, पण मला असं वाटतं की हा काय म्हणतात, हे अंशतः आहे म्हणजे आपली मुलाखत काही संपलेली नाही आहे. एवढ्याच करता संपलेली नाही आहे, कारण मला असं वाटतं पुढचा काळ अजून वेगळा असणार आहे. निवडणुकीत आयुष्य बाकी आहे ना सगळ्यांचं. अजून खूप बाकी आहे. हे निवडणूक 15ला होऊन जातील. त्याच्यानंतर मुंबईकरांना आता 4 वर्ष यांच्या ताब्यात महापालिका होती, म्हणजे जवळपास एक अख्खी टर्म 22 ते 26 4 वर्ष त्यांनी केलेलं सगळ्या महापालिकेतलं जो कारभार आहे तो लोकांनी बघितलाय. देवेंद्र फडणवीस म्हणतात की खूप उशीर झाला तुम्हाला यायला, म्हणजे झालं आता पाणी वाहून गेला, तुम्ही आधी आला असतात तर त्याचा फायदा झाला असता, आता येण्यात काय अर्थ नाही. आम्ही मुहूर्त काढणारी लोक नाही आहोत. शिवसेनेची स्थापना सुद्धा मुहूर्त बघून बाळासाहेबांनी केली नव्हती. आणि आम्ही सुद्धा जसं ते कर्ज माफीसाठी मुहूर्त शोधतायत त्याला सुद्धा उशीरच झाला ना. आता ते कधी करणार? जूनमध्ये मुहूर्त काढतायत. कोणत्याही गोष्टीला मुहूर्त नसतो.
वेळ योग्य यावी लागते. आम्ही योग्य वेळी एकत्र आलेलो आहोत. काळाची गरज. काळाची गरज असते आणि जेव्हा काळाची गरज असते तेव्हाच योग्य वेळ येते. ही योग्य वेळ कधीपर्यंत राहील ह्याच्याबद्दल आपण बोलत राहू खरं तर. पण उद्धवजी, ही निवडणूक खरोखरच वेगळी आहे बघायला गेलं तर. आणि आत्तापर्यंत आम्ही जेवढ्या निवडणुका बघितल्या, पहिल्यांदाच मला असं जाणवतंय की ही लोकल निवडणूक नाही होते. ही local विधानसभा होते. लोकसभा जशी मोठ्या लेवलची निवडणूक होते तशा पद्धतीची निवडणूक पुढे नाही, लोकल होते साहिल. आता काय झालेलं आहे की माझी आणि राजची आम्ही एकच सभा ठेवले. ह्याचं कारण का, आज मी तुमच्या माध्यमातून घरोघरी जातोय, राज तुमच्या माध्यमातून घरोघरी जातोय, आम्ही कुठेही एक सभा घेतली तरी तुमच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जातो. तर सारखं काही गोष्टी, आता प्रचाराचे मुद्दे एकच आहेत. मी आत्ता तुमच्याशी बोललोय, आज संध्याकाळी माझी नाशिकला सभा आहे, उद्या संभाजीनगरला आहे, त्याच्यानंतर रविवारी शिवाजी पार्कला आहे, त्याच्यानंतर ठाण्याला आहे. बरोबर आहे. आता तिथले काही स्थानिक मुद्दे हे येणारच. परंतु जसं मी फेसबुक लाईव्ह घरी बसूनच करायचो, पण महाराष्ट्राच्या घराघरात जायचं. त्याच्यामुळे हे आता तंत्रज्ञान जे मगाशी तुम्ही म्हणालात ना, हा तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. आता जाहीर सभा, मोर्चे हे एक त्याचा तो उत्साह आहे. हा म्हणजे प्रत्यक्ष ऐकतानाचा एक उत्साह आणि त्यांच्यात आणि आमच्यात पण वेगळा असतो, जो आता मुलाखतीत बघताना किंवा बोलताना येत नसेल. पण निदान आम्हाला काय बोलायचंय ते शांतपणाने आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि मला असं वाटतं की हा तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. बीजेपी केवढं फॉर्मिडेबल चॅलेंज आहे? बीजेपीचं किती फॉर्मिडेबल चॅलेंज आहे? बीजेपीचं चॅलेंज मी राजकीय पक्ष म्हणून नाही, कमीच होत चाललंय, नाही, ते बिघडवत चाललेलं आहे. बीजेपी जेवढी वाढेल तेवढा देश संस्कृती, म्हणजे उद्या गर्व से कौम हिंदू है असं बीजेपीच्या काळात म्हणणारं बीजेपी शिल्लक ठेवली की का नाही, ही मला शंका वाटते. कारण तुम्ही बघा, एका बाजूला गोमांस तस्करीवरनं मॉब लिंचिंग चालतं आणि दुसऱ्या बाजूला मोदींच्या मंत्रिमंडळात किरण रिजिजूसारखे गोमांस खाणारे मंत्री आहेत. हीच तर डायव्हर्सिटी आहे देशाची. मग तेच ना. त्याच्यानंतर त्यांचे महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे, गोव्यामध्ये नाही आहे. त्यांचे नॉर्थ ईस्टचे सगळे सांगतात की आमच्याकडे ते लोक गोमांस खातात. त्याच्यामुळे भाजपचं नक्की हिंदुत्व काय आहे, म्हणून मी त्यांना आमिबा म्हणतो. म्हणजे एका बाजूला तुम्ही भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोंब करतात अजित पवारांवर, 70,000 कोटीचा घोटाळा यांनी केला, ट्रक भर का बैलगाडी भर का काहीतरी भर तो पुरावे दिले. आता ते पुरावे काय करायचे, ते गाडावे का पुरावे तेच त्यांना कळत नाही. पुरावे का जाळावे, त्यांनाच मांडीवर घेऊन घोटाळ्याबाजाच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीची किल्ली दिली. बरोबर आहे. आदर्श शहीद होऊन की काय जमीन खाये वगैरे वगैरे मोदींनी अश्रू ढाळले होते, त्यांना तुम्ही खासदार बनवलं. त्यांच्याबरोबर त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांच्यासोबतचे अनेक मुस्लिम आहेत, त्यांच्याकडे तुम्ही भाजपचा पट्टा घातलात. म्हणजे ही जी भाजपची विकृत नीती आहे ना, चंद्राबाबू नायडू हे काही हिंदुत्ववादी आहेत. नितीश कुमार, तुम्ही पण बिहारमध्ये गेला होता, तुम्हाला ते राजकारण जास्त माहिती आहे. नितीश कुमार काही हिंदुत्ववादी आहेत. संघमुक्त भारत बोलणारे नितीश कुमार, बरोबर आहे. मला असं आठवतंय, तुम्ही करेक्ट करा, मला असं वाटतं की रामविलास पासवान बोलले होते त्याकाळी की ह्यांच्या हाताला रक्त लागलेलं आहे. पार्लमेंटमध्येच भाषण होतं, बरोबर आहे. तो संदर्भ मला जरा द्या, मला पाहिजे. त्यांच्या मुलाबरोबर तुमची युती आहे आणि ज्या व्यक्तीने अटलजी मोदींना केराच्या टोपलीत टाकणार होते आणि ज्या व्यक्तीने त्यांना वाचवलं, त्या व्यक्तीला तुम्ही शत्रू मानून त्याला संपवायला निघालात. ही भाजपची घाणेरडी नीती आहे. म्हणजे ज्याने तुम्हाला जोपासलं, पोसलं, त्यांना तुम्ही मारायला निघालात, खतम करायला निघालात, आणि जे तुम्हाला खतम करायला निघाले होते त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. हे यांचं हिंदुत्व. काहीच कोर्स करेक्शन होऊ शकणार नाही आता त्याच्यामध्ये कुठल्या. नाही, त्यांची मानसिकता, पूर्वी अटलजींच्या सोबत आम्ही होतो ना, अडवाणीजींच्या सोबत होतो ना, प्रमोद महाजन यायचे ना, गोपीनाथ मुंडे, म्हणजे या पूर्वीच्या महापालिका निवडणुकीत मला सांगा, निवडणुकीमध्ये भाजपचं योगदान काय. 2012ला तुम्ही जे म्हणालात ना, मला आठवते तेव्हा बाळासाहेब होते, गोपीनाथजी पण होते. मला गोपीनाथ मुंडे एकदम हताश होऊन एक दिवस घरी आले. मला म्हटलं काय आलं, उद्धवजी काय करणार, कठीण आहे, कसं जिंकणार. कारण तेव्हा ते क्रॉफर्ड मार्केटचा घोटाळा आरोप झाले होते. ते भाजपचे लोक म्हणतात त्यांनीच तो आरोप लावला होता त्यावेळी. कोणी? भाजपच्याच नगरसेवकांनी त्याला विरोध केला होता जेव्हा क्रॉफर्ड मार्केट. काय मला आता आठवत नाही. मग आले, म्हटलं केलाय का घोटाळा.
नाही हो, पण कसं करणार म्हटलं, कशाला घाबरता, नाही कसं जिंकणार, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ते या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार संपेल नाही म्हणून. असं सगळं निर्माण केलं होतं की केवढा घोटाळा केवढा घोटाळा केवढा घोटाळा. म्हटलं काळजी करू नका, आपण जिंकू. कसं जिंकू म्हटलं थांबा ना. आणि तेव्हा आम्ही करून दाखवलं. म्हटलं आपण कामं केलेत, करून दाखवलं. आता त्या करून दाखवल्यामध्ये 2007 ते 12 भाजप होता की नव्हता. मग भाजप त्या घोटाळ्यात जर हां एक काहीतरी नीट ठरवा, आम्ही काम केले की नाही केले. कोस्टल रोड असेल, इतर सगळी कामं, आणि त्या कामात भाजप आमच्यासोबत 20 वर्ष होता. मग एक तर कामं केलेत किंवा म्हणजे केलेल्या कामात भाजप सहभागी आहे, तर मग घोटाळा केला असेल तर घोटाळ्यात पण भाजप सहभागी असला पाहिजे. वाल्या हां. कोळ्याची स्टोरी पापात पण वाटे गेले. पापात पण वाटेकरी व्हा. तर म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की निवडणूक कोणती असो, तुम्हाला जे वाटते की महापालिकेची निवडणूक आहे, कारण लोकसभा असो किंवा कुठल्या दूध संघाची निवडणूक असो, हे सगळीकडे हिंदू मुस्लिम म्हणतात. म्हणून माझं आव्हान आहे की मला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगलबच्च्यांचं कोणत्याही निवडणुकीतलं धार्मिक तेढ निर्माण न करणारं भाषण दाखवा. अगदी मोदींचं मंगळसूत्र चोरण्यापासूनचं, आणि 1 लाख रुपये मिळवा. सगळे हिंदू मुस्लिम मिळून आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देतो. निवडणुकीमध्ये काय होईल ते आत्ता सांगणं फार कठीण आहे. पण उद्धवजी मला असं नाही, वाटतं- असं एकच मुद्दा राहिला. आता क्रिसमस झाला. क्रिसमसमध्ये 2 बातम्या बाजूबाजूला आल्या. हो. कोणत्या? एक मोदी त्या क्रिसमसच्या कार्यक्रमात गेलेले होते, आणि दुसरी ज्यावेळेस बजरंग दलाचे लोक मग काय भाजप नेमकं काय? मग ह्यांचा नेता सौगाते मोदी वाटतोय. हां, हे रक्षाबंधन करायला लावतात मुस्लिम महिलांना, आणि खाली हिंदू मुस्लिम गोमासावरनं मारामारी आणि मॉब लिंचिंग चालले. इकडे मोदी चर्चमध्ये जाऊन प्रेयर करतायत, सद्भावना वगैरे वगैरे, आणि इकडे क्रिसमसच्या सणामध्ये त्याला फ्रिंज एलिमेंट म्हणतात. हे फ्रिंज आहेत. हो, कोणाचे आहेत, कोणी तयार केले, कोण पाठिंबा देते, किती जणांना अटक झाली. तो उत्तरेमध्ये तो आर्यन मिश्रा, मला अजूनही तो जात नाही प्रसंग, बातमी वाचलेली, 21-22 वर्षाचा पोरगा, त्याला मध्यरात्री पाठला करून तथाकथित गोरक्षक, हे गोरक्षक आले कुठून? त्याने गोळ्या घालून मारला त्याला. किती जणांना पकडलं? बेटी बचाओ बेटी पढाओ, ते सेनेगरला जामीन मिळतो. शेवटचं मला फक्त एकच सांगायचं आहे, काय आव्हान लोकांसाठी, तो मराठी असेल, गुजराती असेल, कुठल्याही भाषेतला असेल, मुंबईतला काय आव्हान? महापालिका निवडणुका जिथे जिथे आहेत त्या सर्व मतदारांना मी आवाहन, म्हणजे आवाहन आणि आव्हान या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आवाहन की आव्हान? आवाहन म्हणजे व वेगळा ह वेगळा, म्हणजे विनंती. कारण की आपण पुढे कसं जगणार आहोत, आपल्या नशिबी, आपल्या मुलाबाळांच्या नशिबी जीवन कसं यावं असं तुम्हाला वाटतं, कसं जगावं, त्याची ही निवडणूक आहे. 4 वर्षात ह्यांचा सगळा कारभार पाहिलाय. संपूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर, एक कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे सगळं, म्हणजे हे बोलायला गेलं तर खूप मोठं मुलाखत होईल, पण ह्यांचा सगळा भ्रष्टाचारयुक्त कारभार तुम्ही पाहिलेला आहात. आता तुम्ही ठरवायचे शिवसेनेने काय केले 25 वर्षात आम्ही समोर ठेवले, आम्ही अभिमानाने सांगतो होय आम्ही केलं, तसं त्यांनी सांगावं आणि निवडणूक लढवावी. आणि मतदारांना एकच हात जोडून विनंती, ही निवडणूक आमच्या राजकीय भवितव्याची नाही आहे. ठीक आहे, आम्ही लोकसभेत जिंकलो, विधानसभेत हरलो, आम्ही आहोतच, पण तुमच्या नशिबी कसं जीवन यावं हे ठरवणारी निवडणूक आहे. तर आम्ही केलेल्या कामाचा लेखाजोगा मांडा, आम्ही आणि सगळ्या पक्षांनी, आणि मतदान करा. अंधभक्तांना सुद्धा हीच विनंती आहे की तुम्ही अंधभक्त असलात तरी किमान तुमची मुलं बाळं तरी तुम्हाला दिसतात की नाही. बाकीचं सोडा, त्याच्यावर डोळ्यावर पट्टी बांधले, पण तुमची मुलं बाळं घरी आल्यावर तरी पट्टी काढताय की नाही तुम्ही. मग त्यांना खायला प्यायला काय मिळते की नाही, का तिकडे सुद्धा तुम्ही धार्मिक द्वेष त्यांना खायला घालताय. तर ते बघा आणि मतदान करा. उद्धवजी खूप धन्यवाद. निवडणुकीच्या धामधुमीत आपण आज बोलतोय त्याच्याबद्दल, आणि तुमची भूमिका तुम्ही त्याबद्दल मांडली त्याच्याबद्दल धन्यवाद. मला असं वाटतं हे कॉन्व्हर्सेशन पुढेही चालू राहील, पुढच्या काळामध्ये पण आपण ते कॉन्व्हर्सेशन आपलं सुरू होईल, पण आज तुम्ही बोललात त्याच्याबद्दल तुमचे मला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.